इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी फाटा परिसरात कारवाई करून रिक्षामधून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या 2 जणांना पकडलंय. संशयास्पद रिक्षाची तपासणी केली असता बनावट मद्याच्या 348 बाटल्यांचे 8 खोके आणि गोवा राज्यामध्ये विक्रीसाठी असलेल्या 2 खोके असे एकूण 10 खोके जप्त करण्यात आले. या मद्याची एकूण किंमत सुमारे 2,17,460 रुपये असल्याचं सांगण्यात आले. या प्रकरणी रिक्षा आणि 2 मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेत. अटकेतील संशयितांची नावं शुभम अशोक पवार आणि अशोक भास्कर पवार दोन्ही राहणार पंचवटी अशी असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी दीपक नाईक राहणार कोणार्क नगर यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. न्यूज पोरखोलसाठी नासिर पठाण, नाशिक.